मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा घरी भरलेला फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अशी माहिती आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये देण्यात आली आहे. खरंच घरी भरलेला फॉर्म रिजेक्ट होणार आहेत का? या व्यतिरिक्त जवळपास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 70 ते 80 प्रश्न उत्तरे जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मनीष खंडागळे यांचं कमेंट आलेलं आहे. इन माय एरिया गव्हर्नमेंट एम्प्लॉयर, त्यांच्या एरियामधील एका सरकारी कर्मचाऱ्यांचं सांगणं आहे की घरी भरलेला फॉर्म या ठिकाणी पात्र होणार नाही आणि त्यांचं ऑनलाईन पद्धतीने त्याने तर फॉर्म भरलेला आहे. दादा, तुम्ही काळजी करू नका. जर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून घरी बसल्या जर अर्ज केलेला असेल तर तुमचं अर्ज कन्फर्म या ठिकाणी पात्र होणार आहे. सर्व डॉक्युमेंट जर तुम्ही व्यवस्थित चांगल्या प्रमाणे जर फॉर्म भरला असेल तर तुमचं अपात्र होणार नाही. त्या फक्त कर्मचाऱ्यांना माहिती नसेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे रंजना यांच्या माध्यमातून आलेला. मी माझा फॉर्म स्वतः भरला आहे, तो सक्सेसफुल सबमिट झाला आहे. मग अंगणवाडीमध्ये पण फॉर्म द्यायचा आहे का? डबल तुम्हाला देण्याची गरज नाही. तुम्ही जर स्वतः फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर परत तुम्हाला अंगणवाडीमध्ये देण्याची गरज नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, फॉर्म सबमिट होत नाही, एरर येत आहे. फॉर्म तुमचा सबमिट होत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर नारी शक्ती दूत ॲप प्ले स्टोअरवरती जाऊन अपडेट करून घ्या आणि परत शक्यतो सकाळी किंवा रात्री फॉर्म भरा. तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. अर्जामध्ये ग्रामपंचायत आणि गाव माहेरचं टाकायचे आहे की सासरचं? अर्जामध्ये भरत असताना आधार कार्डवरील जी काही माहिती आहे ती व्यवस्थित भरा. आधार कार्डच्या पाठीमागाचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाका आणि ग्रामपंचायत तुमचं सासरचं टाका. मित्रांनो, IFSI कोड कसा टाकायचा? मी टाकला पण तो चुकीचा दाखवत आहे. मी रिचेक केला पण तरी सुद्धा दाखवत आहे. कॅपिटल लेटर की स्मॉल लेटर टाकू? स्पेस द्यायचं का? ध्यानात ठेवा, जर तुमच्याकडं IFSC कोड नसेल तर गुगलमध्ये तुमच्या बँकेचं नाव आणि शाखा टाका. त्या ठिकाणी IFSI कोड दाखवेल. IFSI कोड व्यवस्थितरित्या टाकून द्या त्या बँकेचा. काळजी करण्याची गरज नाही. आणि सर्व फॉर्म भरत असताना आधार कार्ड किंवा बँकेवरती जे काही तुमचं नाव आहे, कॅपिटल लेटर असेल तर कॅपिटल लेटर टाका, स्मॉल लेटर असेल तर स्मॉल लेटर टाका. इंग्लिशमध्ये व्यवस्थित फॉर्म भरून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाय दादा, मी घरीच फॉर्म भरला आहे, त्यांची प्रिंट काढावी लागेल का? मला हा लाभ घेता येईल का? प्लीज जरा सांगाल का? ही फॉर्म एडिट करावा लागेल का? जर तुम्ही फॉर्म जो असेल तुम्ही भरला असेल तर तुम्हाला इथं प्रिंट वगैरे काढण्याची गरज नाही, कारण त्या नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून सर्व स्टेटस तुम्हाला पाहता येणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे, सर डेट ऑफ बर्थ टीशीवरची टाकली तर चालेल का? आधार कार्डवरची टाका. टीशीवर काही लाभार्थ्यांची वेगळी डेट ऑफ बर्थ असेल आणि आधार कार्डवरती वेगळी डेट ऑफ बर्थ असेल. त्यासाठी शक्यतो आधार कार्डवर जे डेट ऑफ बर्थ आहे ते टाकण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आता त्यानंतर पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊया. पुढचा प्रश्न असा आहे, सर फॉर्म एडिट करताना एक चूक झाली आहे, पुन्हा एडिट करता येत नाही, काय करावं लागेल? नजर चुकीने जर काहीतरी चूक झाली असेल तर काळजी करू नका. ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीमध्ये यादी लागेल पात्र अपात्रतेची. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बँकेचा अकाउंट नंबर आणि आधार कार्ड व्यवस्थित टाकला असेल तर बाकी माहिती थोडीफार चुकली असेल तर काही होणार नाही. काळजी करण्याची गरज नाही. आता त्यानंतर पुढचा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे. भरपूर असे प्रश्न जाणून घेणार आहोत. तुमचे जे काही शंका आहेत ते सर्व शंका या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहेत. मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे, सर चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू दादा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आधार कार्ड, जन्मतारीख, शाळेचा दाखलामध्ये जन्मतारीख सेम नाही आहे, मग कोणती तारीख टाकावी लागेल? आधार कार्डवरची तारीख टाकून द्या. काळजी करण्याची गरज नाही. आधार कार्डवर जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. टीशीच्या जागी निर्गम दिला तर चालेल का? शक्यतो टीशी असेल तर टीशी लावा. निर्गम शक्यतो सांगण्यात आलेलं नाही आहे. टीशी लावण्यासाठी प्रयत्न करा. त्यानंतर खूप छान समजावून सांगितले. थँक्यू दादा. अनेक लाभार्थ्यांना माहिती योग्यरित्या आवडत आहे. आता त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म ऑनलाईन कसा अपलोड करावा? आता सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म हा तुमची स्वतःची जिम्मेदारी आहे. सोय घोषणापत्रक तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे आणि तो अपलोड करायचा आहे. टेलिग्राम ग्रुपवरती तो सोय घोषणापत्रक देण्यात आलेला आहे. रेशन कार्डच्या जागी तुम्ही तो अपलोड करू शकता. सर माझा फॉर्म पूर्ण भरून झाला आणि मी सबमिट केला, नंतर मला OTP व्हेरिफिकेशनचा ऑप्शन नाही आला तर काय करावे लागेल? प्लीज सांगा सोल्युशन.
डायरेक्ट पेंडिंग पडला आहे, OTP साठी काही करायचं आहे. जर तुम्ही एकदा एडिट करू शकता, एडिटचं ऑप्शन आलेलं आहे, त्या ॲपला परत तुम्ही इन्स्टॉल करा आणि एडिट करू शकता. खूप छान माहिती आहे. थँक्यू. भरपूर अशा लोकांना आपण सांगितलेली माहिती योग्यरित्या आवडली जात आहे आणि त्याच पद्धतीने अर्जसुद्धा करत आहेत. भरपूर असे लाभार्थी यशस्वीरित्या अर्ज कंप्लीट केलेले आहेत. सर, रेशन कार्डची प्रिंट ऑनलाईन डिजिटल प्रिंट डाउनलोड केली आहे, तर ती चालेल का? नक्की चालेल, काळजी करू नका. डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये चालतील का? हो, PDF फॉर्मॅटमध्ये चालतील, परंतु त्याची जी साईज आहे ती साईज व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने करा. 5 MB पेक्षा जास्त ती साईज असू नये. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आधार कार्डवर पुढे नाव, आधार कार्ड आडनाव आहे आणि पतीचा नाव मागे आहे. चालेल, आडनावामध्ये तुमचं अलीकड पलीकड असेल तर काही नाही. आधार कार्डवर ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने भरू शकता. सर, आधार कार्ड में डेट बर्थ, आधार कार्डमध्ये जन्मतारीख वेगळी आहे आणि TCमध्ये जन्मतारीख वेगळी आहे. तर काळजी करू नका. आधार कार्डवरची जे काही तारीख आहे ते टाकून द्या. त्यानंतर अर्ज मराठीत भरला आहे, चालेल का? अर्ज मराठीमध्ये भरला असेल तर ठीक आहे. शक्यतो इंग्लिशमध्ये भरण्याचा प्रयत्न करा, कारण अर्ज तुमचं चुकणार नाही. अर्ज व्यवस्थितरित्या भरला जाईल आणि अप्रूव्हसुद्धा लवकर होईल. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचे आहे, पण माझे नाव 10 वर्षापूर्वी नोंद केले आहे, मग रेशन कार्ड चालेल का? मित्रांनो, 15 वर्ष जर तुमच्या रेशन कार्डला जर झालेलं नसेल तर तुमचं स्वतःचं तुम्ही लावू शकता. त्या ठिकाणी तुम्ही उत्पन्नाचा दाखलासुद्धा डाउनलोड करू शकता. आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ वेगळी आहे आणि TCवर वेगळी आहे. शक्यतो आधार कार्डवर जी आहे ते तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. काही काळजी करण्याची गरज नाही. आता त्यानंतर अर्ज कोणत्या भाषेमध्ये भरायचा? इंग्लिशमध्ये भरा. आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, सर्व अर्ज हे इंग्लिशमध्ये असतं. त्यासाठी शक्यतो इंग्रजीमध्ये अर्ज व्यवस्थितरित्या भरून घ्या. स्वयं घोषणापत्रक अपलोड करता येते का? हो, स्वतःची जिम्मेदारी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी तुम्ही स्वयं घोषणापत्रक अपलोड करू शकता. तो स्वयं घोषणापत्रक कशा पद्धतीने भरावा, टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात आलेला आहे आणि व्हिडिओसुद्धा त्या संदर्भात बनवण्यात आलेला आहे. अर्ज मराठीमध्ये भरायचा का इंग्रजीमध्ये? अर्ज इंग्रजीमध्ये भरा. जिल्हा बँकचे अकाउंट चालेल का? हो, जिल्हा बँकचे अकाउंट चालेल. त्यानंतर आता पुढचे प्रश्न समजून घेऊया. माहिती व्यवस्थित भरून सुद्धा आधार बँकमध्ये लिंक असून नाही हे दाखवत आहे. एडिटमध्ये दुरुस्ती करून हेच दिसत आहे. फॉर्म सबमिट झाले आहे, तर काय करावे लागेल? काळजी करू नका, कारण तो ॲपचा इश्यू आहे, तुमचा इश्यू नाही. जरी आधार लिंक नाही दाखवत असेल तर काही दिवसाच्या नंतर तिथं आहे दाखवेल. काळजी करण्याची गरज नाही. बिंदास राहा. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर, लाभार्थीकडे मोबाईल फोन नाही, तर OTP साठी आता या ठिकाणी माझा नंबर दिलेला चालेल का? आता इथं अंगणवाडी सेविकांचा हा प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. भरपूर अशा महिलांकडे हा मोबाईल नंबर नाही आहे. तर त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर असेल तर त्यांचा मोबाईल नंबर टाका, जेणेकरून त्यांच्या मोबाईलवरती OTP जाईल आणि त्यांना मेसेज जाईल की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का, अपात्र झाला आहे की काय झाले ते त्यांना कळेल. त्यासाठी शक्यतो अंगणवाडीचा स्वतःचा नंबर टाकण्यापेक्षा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तींचा तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता. आता त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सबमिट होत नाही, एरर दाखवत आहे. सबमिट न होण्याचे कारण म्हणजे तुमचं जो नारी शक्ती दूत ॲप आहे तुमच्या मोबाईलमध्ये घेतलेला, तो परत अपडेट करून घ्या प्ले स्टोअरवरती जाऊन. सर, रेशन कार्ड ॲप अपलोड करण्यापेक्षा रेशन कार्ड RC नंबर नमूद करावे, 12 अंकी नंबर टाकावे. ठीक आहे, 12 अंकी नंबर किंवा आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही RCची प्रिंट घेऊ शकता, परंतु ती RCची प्रिंट डिजिटल असायला पाहिजे. शक्यतो रेशन कार्ड तुमच्याकडे जुना असेल तर तो अपलोड करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अपात्र यादीमध्ये नाव गेले तर परत फॉर्म भरता येईल का? अपात्र यादीमध्ये जर नाव गेलेलं असेल तर एडिट तुम्ही करू शकता किंवा ग्रामपंचायत अंगणवाडीच्या माध्यमातून तुमचं फॉर्म परत पात्र यादीमध्ये घेण्यासाठी त्या ठिकाणी ऑप्शन दिले जातील. आधार कार्डमध्ये जो मोबाईल नंबर टाकला आहे तोच नंबर टाकणे आवश्यक आहे का? असं काही नाही. आधार लिंकला तुमचा मोबाईल नंबर असेल तर तोच नंबर आता सध्या चालू नसेल तर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींचा तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता, काही हरकत नाही. फॉर्म सबमिट का नाही होत? 3 दिवसापासून ट्राय करत आहे. नारी शक्ती दूत ॲप परत एकदा व्यवस्थित अपडेट करून घ्या. प्ले स्टोअरवरती जा, त्या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप इथं अपडेट करून घ्या. अपडेट केल्यानंतर शक्यतो सकाळी फॉर्म भरा किंवा रात्री उशिरा तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. 2 नंबरच्या रकान्यात माझ्याकडे एक पण कागदपत्रे नाहीत, यावर काय पर्याय आहे का? रेशन कार्ड आहे पण 15 वर्षापूर्वीचे नाही आहे.
तुमचे स्वतःचे रेशन कार्डामध्ये जर नाव असेल तर चालेल, शक्यतो नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला किंवा रहिवाशी काढून तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता। हे ऑप्शन अतिशय बेस्ट आहे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्ही घेऊ शकता तहसीलदारांचा आणि तो त्या ठिकाणी अपलोड करू शकता। मित्रांनो, अशा पद्धतीने भरपूर अशा लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत। जवळपास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 50 ते 60 प्रश्नांची उत्तर घेतलेली आहेत। जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा, त्याचे उत्तर सुद्धा आपण लवकरच आपल्या चॅनलवरती घेणार आहोत। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।